सर्वांना प्रथमतः मी प्रश्न विचारतो. एका जम्मू काश्मीर मधल्या एका मुस्लिम पोलिसानं देशाकरता बलिदान दिलं, तर त्या औरंगजेब नावाच्या पोलीस शिपायांचं नाव हे उद्धव ठाकरे आपल्या भाषणामधून अनेकदा घेतले की देशाकरता औरंगजेबानं मरण पत्करलं, आपलं हुतात्म्य दिलं आणि तो शहीद झाला. औरंगजेब देशाकरता शहीद झाला हे छाती बडवू बडवू हे उद्धवजी सांगायचे प्रत्येक यांच्या भाषणात निवडणुकीच्या पूर्वी, आणि दाखवायचा प्रयत्न करायचे की औरंगजेब कसा देशप्रेमी होता. मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं कारण काय माहिती आहे का? आता जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी 27-28 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना धर्म विचारून मारलं गेलं. नाही राज्य विचारलं, ना भाषा विचारली, ना जात विचारली. विचारलाय तो फक्त धर्म, आणि धर्म विचारलं जाताना ठोकलं गेलंय. मग यावेळेस त्या घटनेवरती, पहलगामच्या झालेल्या दुःखद घटनेवरती उद्धवजी असतील, आदित्यजी असतील, ह्या दोन्हीही जीनं या ठिकाणी काहीच बोललं नाही. त्यांनी कुठं ट्विट केलं, त्यांनी कुठली पोस्ट केली, त्यांनी काहीच नाही केलं. ते निशब्द राहिलेत. त्यांना फक्त एक बलिदान आठवतंय म्हणून ते शहीद एवढे बडवून सांगतात. पण या ठिकाणी 28 कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यावेळेस ते चिक्कार शब्दही काढत नाही. आणि त्यांची बाजू घेऊन इथं 9चा भोंगा सकाळी सकाळी दररोज त्या गोष्टीवरती भुगतोय की 12 दिवस झाले सरकार काय करतंय. सरकारनं आतापर्यंत कुठली ॲक्शन का नाही घेतली? अमित शहाने राजीनामा द्यावा. मोदी काय करत आहेत? मोदी केरळ इकडे तिकडे फिरत आहेत. हे चालणार नाही असं. त्यामध्ये हे जिम्मेदार आहे, ते जिम्मेदार आहे, तुम्ही ॲक्शन घ्या. हे त्यांचे चेले हे इथून 9 वाजता दररोजचं ही लोकांना त्रास देतात. मग या ठिकाणी ह्या राऊतांना एक प्रश्न विचारावा वाटला नाही का आपल्या आकाला, म्हणजेच उद्धवजीला, की बाबा तुम्ही तिकडे लंडनमध्ये गेलाय बर्फ खेळायला, पण इथं आपल्या देशाकरता देशाची एक पर्यटनाची जी संस्कृती वाढावी आणि पर्यटन वाढावं जम्मू काश्मीरचं, त्यामुळं आपल्याच भारतामधील, आपल्याच मुंबईतील डोंबिवलीचे सासरवाडीची काही लोक तिथं गेले होते जम्मू काश्मीरला, पहलगामला, आणि त्या ठिकाणी त्यांना धर्म विचारून मारले गेलं. तर तुम्ही त्यावरती काहीच नाही बोलला. तुम्ही बोला किंवा तुम्ही या परत, हे त्यांना बोलावंसं वाटलं नाही का? हा इथं एक मोठा प्रश्न आणि पुढे फुल स्टॉप. म्हणजे लंडनला ते गेलेत. आता या वर्षी बघ, या बातमीवरती एक काल शिंदे साहेबांनी एक भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी दरेगावात आलो थंड आणि फ्रेशवाला, तर हे लोक, ह्या लोकांचं तापमान हे मुंबईत वाढतंय, पण मी दऱ्यामध्ये येणार, माझ्या गावात मी येणार. आम्ही म्हणजे जी थंडी, जी काही खुशबू म्हणा किंवा जी महक आहे, ती काय वातावरण आहे ते म्हणजे गावात आहे, ती लंडनमध्ये नाही. बघा, थोडंसं तुम्ही हे गोष्टी बघून घ्या. एखादा नेता सुट्टी एन्जॉय करायला किंवा एन्जॉय करायला गरमीमध्ये थंड व्हायला तो लंडनला जातात फॅमिली सहित बर्फ खेळायला. पण या ठिकाणी एखादा व्यक्ती आपल्या गावात येत असेल तर यांच्या पोटामध्ये दुखायला लागतं. कुणी म्हणतंय भानामती करतात का, कुणी म्हणतंय काय करतात का, कुणी म्हणतंय जादू करतात. अरे काय लावून ठेवलंय तुम्ही? हे कधीतरी स्वतःला प्रश्न विचारून बघा, आपण कुठे, आपण किती पाण्यामध्ये आहे हे बघायचं नाही. फक्त लोकाला बोट दाखवायचे, पण हे 4 बोट आपल्याकडे आहेत हे ते लोक विसरतात, एवढं मात्र खरं. आता याच विचारवंतानं एक पुस्तक आलेलं आहे, नरकातील स्वर्ग. आता नरकातील स्वर्ग जेवढी काही धावपळ चालू आहे, घालमेल चालू आहे, पुस्तकं छापली गेलेली आहेत, नाव दिलंय, सगळं झालंय, मुखप्रश्न पण आलंय, असं केलेलं, हे सगळं आलेलं आहे व्यवस्थित. मग त्या नरकातील स्वर्गाची धावपळ बघायला उद्धवजी येत नाही. म्हणजे आपल्याच एका मित्रानं, आपल्या जिगरी मित्रानं, त्यांना आपल्याला लाईफमधून उठवायचा प्रयत्न नाही, उठवलंच. त्यांना एक पुस्तक काढलेलं आहे, ते म्हणजे बघा, पहिलं तुम्ही ऐकलं असेल, माझ्या तुरुंगातील 101 दिवस, माझा गीता रहस्य ग्रंथ तर तुरुंगामध्ये मंडळीच्या. आतापर्यंत ही गोष्ट आपण ऐकली की तुरुंगातून काही लोक घडतात, पण आता कळलं की तुरुंगातून एक नवीन लेखक हा महाराष्ट्राला भेटलाय. संपादक तर होताच, पण लेखकही भेटलेला आहे, ते म्हणजे संजय राऊत.
आता तुरुंगातील म्हणजे नरकातील स्वर्ग कसा असेल आणि नरकातील स्वर्ग पाहण्यासाठी त्यांचे स्नेही मित्र हे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नाहीत. आणि ज्यावेळेस उद्धवजी नरकातील स्वर्ग वाचतील त्यावेळेस नेमकं बाहेर काय पडेल, त्या पुस्तकामध्ये नेमकं काय लिहिलं असेल बरं. म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नेमकं माइंडसेट काय असणार आहे, कारण तो व्यक्ती तुरुंगामध्ये कोणत्या कारणास्तव गेला होता. अहो, लोकांच्या जमिनी हडपून लोकांची घरं मोडलेलं ते प्रकरण पत्राचाळीचं, त्यामुळं ह्या महाशयांना तुरुंगातलं घर दिलं होतं 3 महिने भाड्यानं, पण त्याला भाडं सुद्धा घेतलं नाही शासनानं आणि त्या त्यांना टाकलं होतं. म्हणजे कुठल्या देशप्रेमासाठी, कुठल्या देशासाठी किंवा कुठल्या सामाजिक कार्यासाठी हे लोक तुरुंगात गेले होते का? नाही गेले होते तुरुंगामध्ये. आता काही चुका असतील पाठीमाग घडलेल्या, काही गोष्टी असतील त्यामुळे हे गेलेत ना मध्ये. तसं देशमुख साहेब गेले होते, नवाब मलिक गेले होते, याच्यावरती माहिती आहे तुम्हाला 100 कोटी घोटाळा, 100 कोटीची खंडणी, त्यानंतर दाऊदशी संबंध नवाब मलिकांचे, यामुळे हे लोक जेलमध्ये गेले होते. नाही कुठलं मोठं समाजकार्य करून हे लोक गेले नाहीत. समाजकार्य देशासाठी लोक हे 1947च्या पूर्वी आज जायचं आणि आता जातात ना ते फक्त स्वतःच्या फायद्याकरता, हे उघड धडधडत आहे. पण हे नरकातील जे स्वर्ग आहे, हा नरकातील स्वर्ग आता 17 मेला बाहेर पडणार आहे आणि ती एक लोकांना प्रेरणा आहे, तरुणाला प्रेरणा आहे, सर्वांना प्रेरणा येते. कारण त्यांनी सांगितलंय जो कोणी लोकशाहीसाठी उभा राहतो, जो कोणी चळवळ उभारतो, त्या सर्वांना मोटिवेशन हे पुस्तक देणार आहे. ते पुस्तक म्हणजे नरकातील स्वर्ग. आता कुठला त्रास, कुठले काय गोष्टी यांनी सहन केल्या किंवा नेमकं असं कुठलं नरक यातना त्यांनी भोगल्या, हा एक मोठा प्रश्न असतो. कारण बघा, पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पूर्वी काळ्या पाण्याची शिक्षा व्हायची, आता असं नाही. आता म्हणे मी ऐकले गोष्टी की काही VIP काही हे असतात, आरोपी असतात, त्यांना तिथं VIP म्हणजे त्यांना भेटते म्हणे ट्रीटमेंट काहीतरी. मग सगळं मध्ये VIP असताना ते नरक कसं म्हणतात? पण आतापर्यंत त्यातूनच काही लोक, काही मोठे मोठे साहित्यही बाहेर आले, ते म्हणजे 1947च्या पहिलं. मग बघा, त्यावेळेस नरक यातना होत्या. आता ह्या नरक यातना नाहीत, ते एक प्रायश्चित्ताचं ठिकाण बनलेलं आहे. तुम्ही जे इथं चुका केल्यात बाहेर 4 भिंतीच्या, त्या चुकाची भरपाई तुम्हाला तिथं जाऊन करायची आहे, त्या 4 भिंतीमध्ये. मग हे समाजकार्य कसं होऊ शकतं? आता ज्यावेळेस यांचं ते पुस्तक येईल त्यावेळेस ह्या गोष्टी कळून जातील की बाबा नेमकं समाजकार्य काय केलं होतं आणि त्यांना असे कुठले अनुभव तिथे मिळाले होते त्या तुरुंगामध्ये, बराक नंबर 3 मध्ये, आणि त्या ठिकाणी नेमकी यांची अवस्था कशी असेल. आता मला या विषयावरती बोलायचं नाही, महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मी. त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा दोघांचा काही संबंध नाही बरं का. एक घटना घडली आहे पाकिस्तानमध्ये 2 दिवसापूर्वी. तिथले माजी पंतप्रधान इम्रान खान आणि ते एक पहिलेचे स्पोर्टर पण आहेत. या इम्रान खानचा तेथील जेलमध्ये रेप झाला मित्रांनो. अनेक या आर्मीमधल्या ऑफिसरनं त्या ठिकाणी जाऊन इम्रान खानचा रेप केलाय. ही ट्रेंडिंग बातमी सध्या चालू आहे जगामध्ये. मग एखाद्या जेलमध्ये माजी तिथला PM त्यांचा जर रेप होतोय, आता रेप केलाय कोण, तर रेप हा पुरुषाने केलाय. म्हणजे तुझे कहना चाहता हूँ लेकिन लगता है डर, तर असं तर ते हे आहे, आदमी हो आदमी से कुछ तो प्यार करता हूँ, तर असं गोष्ट होती पाठीमागची. म्हणजे इम्रान खानला ज्यावरती रेप हा तिथल्या जे जेल आहे त्यात झाला. ट्रेंडिंग आहे, खरं आहे ते, असे रिपोर्ट पण बाहेर आलेले आहेत. मग एवढं तर आपलं असुरक्षित असं जेल नाही. आपलं जेल प्रशासन हे पारदर्शक आहे आणि जेलमध्ये काय होतं काय नाही याची इन्क्वायरी नेहमी होत असते आणि सगळ्या सुखसुविधा हे त्या ठिकाणी
भेटतात आरोपींना. मग नेमकं त्यांना नरक यातना नेमक्या कुठल्या मिळाल्या तिथं? कारण हे नरकातील स्वर्ग हे काय गोष्टी आहेत ना, हे असं पुस्तक हे इम्रान खाननं काढलं पाहिजे. पण हे पुस्तक आता आपल्या इथं राऊत काढतात. आता तिथं आम्ही पुस्तक वाचणारच आहे, आवर्जून वाचणार आहे पुस्तक ते. पण ते पुस्तक 17 मेला येणार आहे मित्रांनो. तुम्ही सर्वांनी हे एक वेळेस पुस्तक वाचून बघा. कारण काही गोष्टी वाचल्याशिवाय मित्रांनो कळत नाही. कारण फक्त मॅसेज वगैरे वाचून कळणार नाही. एक वेळेस हे पुस्तक तुम्ही वाचून बघा. आता उद्धव ठाकरे ज्यावेळेस येतील महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस ह्या नरकातील स्वर्गाचं उद्घाटन होईल, म्हणजेच प्रकाशन होईल. आणि हे नरकातील स्वर्ग उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे लोकांच्या हातामध्ये पडणार आहे. आणि नरकातील स्वर्ग पाहून लोक ते स्वर्ग पाहण्याकरता त्या नरकात जाऊ नये एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. कारण त्यांनी सांगितले, तुम्हाला चळवळ उभा करायची असेल तुमचं हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल. आणि लोकांनी प्रेरणा हे व्यवस्थित घ्यावी. तर प्रेरणा अशा यायच्या की नरकातील स्वर्ग पाहण्याकरता लोकांना तुरुंगात सुद्धा जावं लागेल, अशी वेळ येऊ नये. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.